दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार आणि हा सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणत मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व महत्त्वपूर्ण टप्प्यावर जाऊन पोहोचलं आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरले असून स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे. 11व्या आठवड्यात काउंटडाऊन म्हणून प्रसिद्ध असलेला प्रभू शेळके आणि वाईल्ड कार्ड सदस्य संकेत पाठक घराबाहेर पडले आणि चाहत्यांना धक्काच बसला. मात्र बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नेमकं काय करणार याचा मोठा प्लॅन प्रभू शेळके याने आधीच करून ठेवला आहे. एकदा रेवा कौरासे सोबत बोलत असताना प्रभू शेळकेने हा प्लॅन सांगत मनातील इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे हा प्लॅन नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देवा फोटो फ्रेम दाखवा. देवा तुम्ही सेफ आहात. कॉंग्रॅच्युलेशन. प्रभू दे यार. प्रभू तुम्ही या आठवड्यात एलिमिनेट होताय. सगळ्यांना भेटून घ्या. मी तुमची वाट बघतो. लावली पण मीच होती. शिकलो नाही इथपर्यंत माझं स्वप्न होतं फक्त आई पप्पा आले पाहिजे. स्वप्न पूर्ण झालं. हसत खेळत चाललोय मी. दुःख नाही मला. समजायला वाटत होतं विकाय मी एकही टिपका माझ्या डोळ्यातून येऊ देणार नाही. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या 11व्या आठवड्यात दीपाली सय्यद, अनुश्री माने, सागर कारंडे, रेवा कौरासे, प्रभू शेळके, संकेत पाठक आणि राकेश बापट हे 7 स्पर्धक नॉमिनेट झाले होते. यापैकी प्रभू शेळके आणि संकेत पाठक यांनी घरातून एक्झिट घेतली. प्रभू शेळके याने मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन बिग बॉस मराठीच्या घरात अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र इतर स्पर्धकांच्या गेम प्लॅन पुढे प्रभूचा गेम प्लॅन फिका पडला आणि त्याला घराबाहेर पडावं लागलं. त्यामुळे बिग बॉस मराठी नंतर प्रभू शेळके नेमका काय करणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. खरं तर एकदा रेवा कौरासे सोबत बोलत असताना प्रभू शेळकेने आपला फ्युचर प्लॅन सांगितला होता. प्रभू सांगतो की जर मला बिग बॉस कन्नड मधून ऑफर आली तर आपण तिकडे जाणार. यावर रेवा त्याला कन्नड बोलायला सांगते आणि प्रभू कन्नड बोलूनही दाखवतो. विशेष बाब म्हणजे त्याचा अर्थही तो रेवाला सांगतो. मला आला जर कन्नडाचा बिग बॉस मी तिकडे पण जाणार. छान छान बोलून दाखव. ಏನ್ ಮಾಡುತ್ತೀರಾ ನಿನ್ನ ಹೆಸರೇನು? म्हणजे काय करतेस? तुझं नाव काय? नाईस. छान. तसेच बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर घरातील कोणती वस्तू घेऊन जाणार असं प्रभूला काही सदस्यांनी विचारले होते. तेव्हा प्रभू म्हणाला की मला घरातील कॅमेरा आठवण म्हणून आपल्या सोबत न्यायचा आहे. तेव्हा राकेश बापट म्हणतो की अरे बिग बॉस ना पुढचा सीझन पण करायचा आहे. पहा प्रभू शेळके नेमका काय म्हणाला होता. अरे पिल्लू तू काय घेऊन जाणार? मी कॅमेरा एक कॅमेरा पुढचं पण सीझन करायचं त्यांना. आठवण म्हणून एक मी माझ्या घराबाहेर लावीन ना. त्या सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. जाऊ दे मग मी नेईन ती गरम करायची मशीन. संगत लागली आपल्या सगळ्यांना. मी तर अंडी सोडणार नाही. मी जाताना घेऊन जाईन मग अंडे. अरे ह्याची तर गाडी अंड्यावरच अटकली. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील प्रभू शेळकेचा गेम प्लॅन कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.